जर तुम्हीही सोरायसिसने त्रस्त असाल आणि तुम्ही स्टेरॉइडचा वापर करत असाल ज्यामुळे कदाचित त्वचेचे नुकसान होत आहे, संवेदनशीलता वाढत आहे आणि जसेच तुम्ही क्रीम लावणे थांबवता तसंच आजार वाढतो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू की कोणते तेल तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वापरू शकता किंवा नैसर्गिक तेलांचा वापर कसा करावा ज्यामुळे तुमची त्वचा दीर्घकाळ चांगली राहील, संवेदनशीलता निर्माण होणार नाही आणि तुमचा सोरायसिसही ठीक राहील। नमस्कार, मी मेघा चतुर्वेदी आज तुम्हाला तुमच्या वापराबद्दल योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आले आहे। मी माझ्या अनुभवात पाहिले आहे की बहुतेक रुग्ण स्टेरॉइडचा वापर करून येतात आणि त्यामुळे त्यांची त्वचा संवेदनशील होते। जसेच ते वापर थांबवतात, आजार पुन्हा वाढतो आणि इतके संवेदनशील होते की जर तुम्ही त्यांना स्पर्श केला तरी त्यांना कट येऊ शकतो। अशा परिस्थितीत तुम्हाला त्वचेचे नुकसान करणे नाही। जर तुम्हाला सोरायसिस असेल तर तुम्ही प्रयत्न करा की नैसर्गिक पद्धतीने किंवा नैसर्गिक वापर करून तुमच्या पॅचेसला स्मूथ करा किंवा तुमची इरिटेबिलिटी कमी करा। त्यासाठी तुम्ही नारळाचे तेल प्राधान्य देऊ शकता। नारळाचे तेल थंड असते आणि बहुतेक लोकांना योग्य असते। यात व्हिटॅमिन ई आहे आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत। जेव्हा कधीही त्वचेवर रॅश किंवा काहीही ॲलर्जी होते तेव्हा सर्वात आधी नारळाचे तेल लावले जाते। त्यामुळे तुम्हाला नारळाचे तेल लावणे आवश्यक आहे आणि तुम्ही त्यात फकूर किंवा काही कपरचे तुकडे मिसळू शकता ज्यामुळे तुमची इरिटेशन, फ्लेकिंग, ड्रायनेस नियंत्रित होईल आणि त्वचेतील सूज कमी होईल। दुसरे, तुम्ही ऑलिव्ह तेलाचे सेवनही करू शकता। आता माझा व्हिडिओ पाहून तुम्हाला असं वाटत असेल की ऑलिव्ह तेल तर गरम असतं, तर हे तेल आपण का वापरावे? जे लोक नारळाचे तेल वापरू शकत नाही ते ऑलिव्ह तेल वापरू शकतात, ज्यामुळे तुमची त्वचा स्मूथ होईल आणि जितकीही इरिटेशन, खाज, ड्रायनेस आहे ती नियंत्रित होईल आणि याचा कोणताही साइड इफेक्ट येणार नाही। का नाही येणार? कारण ऑलिव्ह तेल त्वचेसाठी खूप चांगले काम करते आणि नैसर्गिक आहे। जर त्याचा स्रोत नैसर्गिक असेल तर त्यात कोणतीही कृत्रिम चव किंवा कृत्रिम घटक नाही आणि तो नैसर्गिक स्रोतातून येत आहे, तर तो तुमच्या सोरायसिसच्या पॅचेससाठीही आराम देईल कारण त्यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे। ओमेगा 3 फॅटी ऍसिड जितकेही इन्फ्लेमेटरी रिएक्शन असतात त्यांना नियंत्रित करते, अगदी त्वचेतही, आणि त्याच्या वापराने तुमची त्वचा स्मूथ होऊन जाते। आता या तेलांचा वापर करण्याचा एक फायदा आहे की दीर्घकाळ वापरत राहिल्यास त्वचेवर कोणतेही नुकसान होणार नाही, संवेदनशीलता निर्माण होणार नाही आणि स्ट्रेच मार्क्सही येणार नाही आणि कदाचित तुम्ही स्टेरॉइडच्या वापरापासून वाचाल। तर जर तुम्ही वाचू इच्छित असाल तर तुम्ही वापरून पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की हे किती उपयुक्त आहे आणि तुमच्या आजूबाजूच्या रुग्णांना हे व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून ते त्यांच्या त्वचेला वाचवू शकतील आणि त्यांच्या सोरायसिसला ठीक करू शकतील।